नमो नमः. आज आपण नवग्रहाचा आणि आपला संबंध कसा आहे, ज्योतिषशास्त्राची काय दृष्टी आहे याचा विचार करतोय. पूर्वीपासूनच आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये काही रूढी परंपरा, काही धारणा आपण पालन करत असतो. त्याच्यामध्ये नवग्रहाची सेवा किंवा नवग्रहाची उपासना आपण पूर्वीपासून करत आहोत. याच्यामध्ये आपलं शरीर नवग्रह आणि ज्योतिषशास्त्रातील सुपुष्ट विचार यांच्या मुळामध्ये आहेत हे आपल्याला लक्षात येतं. आणि हे विचार करत असताना आपल्याला लक्षात येतं की एक साधारणतः उक्ती आहे की यथा पिंडे तथा ब्रह्मांडे, म्हणजे जे काही आपल्या शरीरामध्ये आहे ते संपूर्ण ब्रह्मांडामध्ये आहे आणि जे ब्रह्मांडामध्ये आहे तेच आपल्या शरीरामध्ये आहे. ज्योतिषशास्त्राने प्रत्येक वस्तूची एक एक अधिष्ठात्री देवता सांगितलेली आहे आणि ही अधिष्ठात्री देवता अनुभव, युक्ती आणि शास्त्राने आपल्याला सहमत करते किंवा आपल्याला लक्षात येऊ शकते. आणि हे लक्षात आल्यानंतर आपण त्याच्याविषयी विचार करण्याची पद्धत ज्योतिषशास्त्राची कशी आहे हे आपण समजून घेत आहोत. तर नेत्र म्हणजे आपले जे डोळे आहेत यांची ज्योतिषशास्त्राने देवता सांगितलेली आहे सूर्य. आणि सूर्याच्या शक्तीशिवाय नेत्राचं, डोळ्याचं कुठलंही कार्य होऊ शकत नाही. ते होण्याची शक्ती ही कोणाकडून प्राप्त होते, तर सूर्याकडून आपल्याला प्राप्त होते. तसेच सूर्य हे आत्माकारक सुद्धा सांगितलेले आहेत. जर सूर्य या ब्रह्मांडामध्ये नसतील तर ब्रह्मांडातलं कुठलंही कार्य होऊ शकत नाही, असं वेदांमध्ये प्रमाण आहे. सूर्य आत्मा जगत असतस्तु कश्च, म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडाचे आत्मा हे सूर्यनारायण आहेत. त्यासोबतच मनाचे कारकत्व चंद्र, मन आणि पाणीकारक यांचे कारकत्व चंद्र, शौर्य, रक्त यांचे कारकत्व मंगळाकडे, त्यासोबतच वाणी, बुध, ज्ञान, गुरु आणि सुख, दुःख, भौतिक सुख यांचे जे कारकत्व आहेत ते शनी, राहू, शुक्र, भौतिक सुखाचे कारकत्व शुक्र याच्याकडे देण्यात आलेले आहे. तर ज्योतिषशास्त्राचा विचार असा आहे की या प्रत्येक ग्रहाचे परिणाम आपल्यावर संपूर्ण जसा ब्रह्मांडावर होतात त्याच प्रकारे आपल्या शरीरावर होतात. आणि हे शरीरावर होत असताना मानवाचा सुखदुःखाचा विचार करायचं कार्य त्या ज्योतिषशास्त्रातून आपण करू शकतो. किंवा ज्योतिषशास्त्राची तशी दृष्टी आहे की या सृष्टीवर जसे या ग्रहांचे परिणाम होतात त्याच प्रकारे आपल्या शरीरावर होत असतात, असं ज्योतिषशास्त्राची दृष्टी आहे. नमो नमः.